लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीची पुन्हा एकदा दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता बघू शकतो की चंद्रभागा नदीमध्ये जलपर्णी प्रचंड मोठ्या प्रमाणात खरं तर वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर नदीमध्ये भाविकांनी टाकलेले कपडे असतील, घाण वस्तू असतील, यामुळे पूर्णपणे पाणी आता खरं तर प्रदूषित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर चंद्रभागा पात्र स्वच्छ करण्याकरता नगरपालिका प्रशासनानं 34 कोटी रुपये खर्चून इंग्लंडच्या शेबर कंपनीला खरं तर काम दिलं होतं। त्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये खरं तर फिल्टरच्या पाण्यानं भाविकांना खरं तर स्नान करता येईल असं खरं तर दावा देखील खरं तर करण्यात आला होता। त्यानंतर चंद्रभागेच्या पात्रामध्ये 4 ठिकाणी असे खरं तर मोठमोठाले प्लांट खरं तर बसवले होते। मात्र आपण जर बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून विधानसभेमध्ये खरं तर हाच चंद्रभागेचा मुद्दा खरं तर गाजलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे असतील, अभिजित पाटील असतील, त्याचबरोबर राजू खरे असतील, या तिन्ही आमदारांनी खरं तर या चंद्रभागेच्या पात्रामध्ये होत असलेल्या ह्या प्रदूषणाबाबत आवाज उठवला होता। खरं तर 34 कोटी रुपये खरं तर या प्लांटसाठी खरं तर खर्च करण्यात आले होते। एकंदरीत कोट्यावधी रुपये खर्च करून पुन्हा जायची ती खरं तर चंद्रभागा आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय। जी काय हा इंग्लंडचे जे शेबर कंपनीचा जो प्रोजेक्ट आहे त्याचे खरं तर मॅनेजर आपल्यापाशी संतोष जरांडे म्हणून जे मॅनेजर ते आता आपल्याबरोबर। साहेब, काय सांगताल, विधानसभेमध्ये देखील याचा आवाज उठवतोय। 34 कोटी रुपये खरं तर यासाठी खर्च करण्यात आले होते। आपण दावा केला होता की येणाऱ्या प्रत्येक भाविकाला फिल्टरचं पाणी खरं तर अंघोळी करतात चंद्रभागेच्या पात्रातून मिळावा असा दावा होता। सगळा कुठं फेल गेल्यासारखा पाहायला मिळतोय। नाही, नाही. हा प्रकल्प फेल आहे असं म्हणता येणार नाही. पाण्यामध्ये 2 प्रकारच्या अशुद्धी असतात. एक अंतर्गत आणि एक बाह्य. जसं बाह्य प्रदूषण म्हणजे प्लास्टिक, कपडे, भाविकांनी जे कपडे टाकले असतात, कपडे, शेवाळ, जलपर्णी, ह्याच्यावरती ही टेक्नॉलॉजी काम करत नाही. हे जे अंतर्गत जे पाण्यामधल्या त्रुटी आहेत, त्याला ती दुरुस्त करून ते पाणी शुद्ध करून देण्याचं या यंत्रणेचं काम आहे. आता हे जे जलपर्णी वाढलेले आहेत, शेवाळं वाढलेलं आहे, त्याचबरोबर कपडे आहेत, यामुळे प्रचंड अशी घाण या चंद्रभागेमध्ये पाहायला मिळते। तुम्ही जे फिल्टर केलेलं पाणी भाविकांना मिळणार असा दावा केला होता, तसं कुठं पाहायला मिळत नाही। नाही, निश्चितच फिल्टरच्याच पाण्याने त्यांना अंघोळ स्नान करण्यासाठीच आम्ही तयार केलेला आहे. पण ही जी मी सांगितल्याप्रमाणे जी बाह्य प्रदूषण आहे, जसं कपडे, प्लास्टिक, जलपर्णी असो किंवा शेवाळ असो, ह्याच्यावरती ही यंत्रणा काम करतच नाही. यासाठी पुन्हा वेगळा खर्च करावा लागेल। ते मला नाही सांगता येणार. आता बघितलं तर सगळीकडे घाण आपल्याला पाहायला मिळते। हो, पण ही बाह्य आहे. ही बाह्य घाण आहे. ह्याच्यावरती आमची टेक्नॉलॉजी काम करते. म्हणजे आता जो विधानसभेमध्ये ज्या आमदारांनी आवाज उठवला हा कुठेतरी खोटा आहे असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, नाही. निश्चितच खोटं नाही, पण काहीतरी चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असावी असं दिसतंय. म्हणजे ही जी चंद्रभागा आता घाण झालेली आहे ही बाह्य असं तुम्हाला म्हणायचंय? ही बाह्य घाण. ही बाह्य घाण आहे. तुमचं काम कुठली टेक्नॉलॉजी तुमची? आमची सेबर टेक्नॉलॉजी. इंग्लंडची? इंग्लंडची. आपण बघितलं असेल की जी इंग्लंडची शेबर टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर फक्त हे जे पाणी आहे त्यातलं फिल्टर केलं जाणार असा त्यांनी आता दावा केलेला आहे। मात्र 34 कोटी रुपये खर्च करून फक्त पाणी फिल्टर केलं जाणार। मात्र आपण जर बघितलं तशी कुठेही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही। सगळीकडे जलपर्णी वाढलेली आहे, शेवाळं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि अनेक भाविकांना खरं तर या पाण्यामधल्या असलेल्या बारीक बारीक आळ्या असतील त्यांनी देखील चावा घेतलेला देखील अनेक भाविकांनी सांगितलं। त्यामुळं भाविक देखील आजारी पडेल अशी परिस्थिती खरं तर चंद्रभागेच्या वाळवंटात झालेली आहे। कशा पद्धतीनं आता खरं तर भाविकांनी याचं स्नान करायचं हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। एकंदरीत जे इंग्लंडची जी शेबर टेक्नॉलॉजी कुठेतरी फेल गेली असल्याचं आता पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।